तटकरे साहेबांनी पुरेपूर त्या ठिकाणी उचललेला आहे। विधिमंडळातील किंवा विधिमंडळाच्या बाहेरची भाषणं ऐकल्यानंतर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व याची आपल्याला सगळ्यांना खात्री पटते। आदरणीय साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं विधिमंडळामधलं भाषण आता आपण काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऐकलं आणि ते केलेलं पूर्ण भाषण जर तुम्ही ऐकलं ही सगळी भाषणं जर आपण फार बारकाईनं पाहिली तर ती गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल। त्याच्यामध्ये तटकरे साहेबांच्याकडे हे सगळे गुण आहेत, म्हणूनच त्यांची भाषणं ही आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडतात, लोकांना आवडतात आणि लोक त्या भाषणावर विश्वास टाकतात। तटकरे साहेबांची भाषणं ऐकली की प्रश्न पडतो, हे सगळं कुठून येतं? मला वाटलं सुरुवातीच्या काळामध्ये वडिलांच्या समवेत काम करत होते। वडील त्यांचे 1984 साली आपल्यातनं निघून गेले, त्यांच्यातले हे गुण डेव्हलप व्हायला सुरुवात झाली। परंतु मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये वडील ज्यावेळेस दौऱ्यावर जायचे त्यावेळेस त्यांची जी गाडी होती त्या गाडीचं ड्रायव्हर म्हणून तटकरे साहेब काम करायचे। म्हणजे दुसरा ड्रायव्हर न ठेवता किंवा आपला मुलगाच चालवतो, तटकरे साहेब नुसते गाडी चालवत नव्हते, पुढनं येणारी वाहनं बघत नव्हते, ते तर बघत पण कान सगळे वडिलांच्याकडे होते की वडील काय बोलतायत, कुणाशी बोलतायत, कसं बोलतायत, कशा पद्धतीनं उत्तर देतायत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, इथं बसणाऱ्या स्टेजवरच्याही मान्यवरांना समोरच्यांना पण, की आपलं सगळ्यांचं जर बारकाईनं माहिती कुणाला असेल तर आपल्या ड्रायव्हरला असते। आपल्या घरातल्यांना पण जी माहिती नसते अशी माहिती ड्रायव्हरला असते, की बाबा कुठं गेला, कुठं थांबला, किती वेळ थांबला, रूम कशा बदलल्या, कुठल्या रूम मध्ये शिरला, कुठल्या रूम मधनं बाहेर निघाला। असं तुम्ही आता एवढ्या टाळ्या वाजवता म्हणजे तुमच्या मनाला पटलंय। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मला सांगायचं एवढंच आहे त्याच्यामध्ये की वडिलांच्या गाडीवर हे ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो। त्याच्यावर साहजिकच गाडीमध्ये राजकीय चर्चा, जिल्ह्याच्या राजकारण कानावर पडल्यानं ते पूर्णपणे तयार झाले। आज आपला रायगड जिल्ह्याच्या, कोकणच्या, राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचं काय घडतंय हे देखील तटकरे साहेबांना माहिती आहे। कारण ती जी सवय लागली ती सवय, आपल्या मराठीत म्हणतात जित्याची जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते, आणि त्याच्यामुळे ती खोड जी लागलेली आहे ती त्यांना पुढच्या सगळ्या कामात इतकी मदत पूर्ण होत असते आणि त्याच्यातनं सगळी माहिती त्यांना, म्हणजे दिल्लीला असले तरी रायगडमध्ये काय चाललंय, माणगावमध्ये काय चाललंय, रोह्याला काय चाललंय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये काय चाललंय, सगळं माहिती असतं। पण ते माहिती असलं पाहिजे तरच तुम्हाला पुढचे निर्णय घ्यायला त्या ठिकाणी सोपं जातं। नजरेसमोर पण ते काम करत असताना खरोखरीच ह्याच्यामध्ये आपण पण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि एकंदरीत ह्या सगळ्या करत करत ते जिल्ह्याच्या राजकारणातनं मला माहिती आहे की
मी राज्यमंत्री होतो सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये, त्यावेळेस कृषी राज्यमंत्री पद माझ्याकडे होतं आणि MAIDCचं ना, MAIDC कृषी उद्योग काहीतरी ते हे आहे म्हणजे महामंडळ आहे आणि कृषी विभागाचाच अंतर्गत तो भाग आहे. त्याच्यात त्या बॉडीवर तेव्हा एकत्र काँग्रेस पक्ष होता आणि त्या बॉडीवर तटकरे साहेबांना मेंबर म्हणून त्या ठिकाणी टाकलं होतं. राज मेन्शन का राज चेंबर, तिथं आम्ही त्या मीटिंग घ्यायचो. तेव्हा त्यांची माझी सुरुवातीला ओळख झाली, परंतु नंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, आमदार झाले. काही ठिकाणी यश मिळालं, काही ठिकाणी अपयश मिळालं, परंतु अपयश मिळालं तरी खचून न जाता सतत काही चांगलं करण्याचा त्यांनी निश्चय मनामध्ये ठेवला आणि तशा पद्धतीनं ते पुढे जात राहिले आणि त्याच्यातून आज खासदार म्हणून दिल्लीमध्ये देखील ते चांगलं काम करत असताना आपण सगळेजण पाहतोय. माझे पण राजकीय जीवनामध्ये मी पण आज 32 वर्ष त्या ठिकाणी काम करतोय आणि हे काम करत असताना तटकरे साहेबांचे माझे अतिशय जवळचे संबंध त्या ठिकाणी आले. आज एकही निवडणूक न हरलेले तसं बघितलं तर तटकरे साहेबांनी 2014च्या निवडणुकीत निसटता पराभव त्यांना पार्लमेंटला पाहावा लागला. 2100 मतांनी ते पराभूत झाले होते. त्यावेळेस मला वाटतं सुनील तटकरे नावाचे कितीतरी उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि काही उमेदवारांनी मत 10-10 हजार घेतलेली होती. 9 उमेदवार सुनील तटकरे नावाचे होते. त्याचाही फटका थोडासा बसला, परंतु नंतर पुन्हा मागं वळून न बघता 2019च्या निवडणुकीच्या करता मात्र त्यांनी जिद्द चिकाटी आणि त्याच्यातून 31,500 मतांनी ते विजयी झाले आणि ते पराभवाची भरपाई त्यांनी त्या ठिकाणी भरून काढली आणि कोकणवासियांनी पण त्यांना खूप मनापासून साथ दिली. ह्या तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्यापैकी एक आहेत. पक्षाची ध्येय धोरणं असू द्यात, वाटचाल असू द्यात, ही ठरवण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान असतं. रायगड जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्मलेला कोकणचा हा सुपुत्र महाराष्ट्राचं नेतृत्व केल्यानंतर आज दिल्लीमध्ये देखील आपला ठसा उमटवत असतानाच आपण पाहतोय. अपवाद वगळता तुम्ही जर बघितलं अलीकडचा अपवाद वगळता तर कोकणाला सातत्याने चांगले अभ्यासू विद्वान अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत. आदरणीय CD देशमुख घ्या, बॅरिस्टर नाथ पै घ्या, मधु दंडवते घ्या, सुरेश प्रभू घ्या, अंतुले साहेब घ्या, यांच्यासारख्यांनी कोकणचा महाराष्ट्राचा गौरव राजधानी दिल्लीत वाढवायला आणि तेच काम आता सुनील तटकरे साहेब करतायत. त्यांनी हे यशस्वीपणे पुढे न्यावं, महाराष्ट्राची गौरव आणखीन त्यांनी त्या ठिकाणी वाढवावा अशाही प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तटकरे साहेबांचं बद्दल आणखी सांगायचं तर 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि आता पार्लमेंट लोकसभा असेल, अशा विविध पातळ्यांवर काम केलं. रायगड जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची तिथं नोंद झालेली आहे आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील आदरणीय पवार साहेबांच्यामुळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यामुळं त्यांना अन्न नागरी पुरवठा, ऊर्जा, जलसंपदा, अर्थनियोजन यांच्यासारखी अतिशय महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. 2 वेळेला ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सचिव, आता महासचिव पद त्यांना मिळालेले आहे आणि सतत तटकरे साहेबांची राजकीय कारकीर्द ही सातत्याने चढती राहिलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीचा आलेख असाच चढता राहावा आणि महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या वक्तृत्वातून फायदा होत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि तटकरे साहेबांना इथून पुढच्या वाटचालीला पण मी मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि एक चांगला प्रसंग आज ह्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला अशा पद्धतीची मी इथं व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा तटकरे साहेब तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. समाधान आहे. तटकरे साहेबांना न्याय देण्यासाठी एखाद्या महाग्रंथ देखील अपूर्ण पडेल, त्यामुळे भविष्यात जर प्रयत्न केला तर तो महाग्रंथ करायला काहीच हरकत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. तटकरे साहेब मगाशी सांगितलं, मला वाटतं भावे साहेबांनी का कोणी सांगितलं की तटकरे साहेब कोकणामधनं येतात आणि कोकणच्या मंडळींना गोष्टी ऐकायला आणि गोष्टी सांगायला खूप आवडतं. कोकणी माणसांचा हा
गोष्टी वेल्हाळपणा तटकरे साहेबांनी पुरेपूर त्या ठिकाणी उचललेला आहे. विधिमंडळातील किंवा विधिमंडळाच्या बाहेरची भाषणं ऐकल्यानंतर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व याची आपल्याला सगळ्यांना खात्री पटते. अंधारला मनात उजेड त्याने पेरला, फिरविला मायेचा हात, ओलावा त्याने वाटला. सावली घराला देऊन स्वतःला उन्हाचा पेटा घातला. दिसाला रातीला राहिला साथीला, जुळावा कुणाला ना दिला. करती सारे मुजरा हा आभाळ माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस. बाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस. टनक टनक खडकाचा नर्म नर्म गाभा, वाघाच्या ह्या चालीचा तोडा तोबा तोबा. चवड्या चवड्या छातीचा हा उदार राजा, नगर नगर शहर शहर म्हणती माझा माझा. आभाळाहुनी हा अमाप माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस. आभाळाहुनी हा अमाप माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस. बाप माणूस, 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 बाप माणूस. अंधारला मनात उजेड त्याने पेरला, फिरविला मायेचा हात, ओलावा त्याने वाटला. सावली घराला देऊन स्वतःला उन्हाचा पेटा घातला. दिसाला रातीला राहिला साथीला, जुळावा कुणाला ना दिला. करती सारे मुजरा हा आभाळ माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस. बाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस. टनक टनक खडकाचा नर्म नर्म गाभा, वाघाच्या ह्या चालीचा तोडा तोबा तोबा. चवड्या चवड्या छातीचा हा उदार राजा, नगर नगर शहर शहर म्हणती माझा माझा. आभाळाहुनी हा अमाप माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस. आभाळाहुनी हा अमाप
बाप माणूस म्हणती सारे याला हा बाप माणूस 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 अंधारला माना समाधान आहे. तटकरे साहेबांना न्याय देण्यासाठी एखाद्या महाग्रंथ देखील अपूर्ण पडेल. त्यामुळे भविष्यात जर प्रयत्न केला तर तो महाग्रंथ करायला काहीच हरकत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. तटकरे साहेब मगाशी सांगितलं, मला वाटतं भावे साहेबांनी का कोणी सांगितलं की तटकरे साहेब कोकणामधनं येतात आणि कोकणच्या मंडळींना गोष्टी ऐकायला आणि गोष्टी सांगायला खूप आवडतं. कोकणी माणसांचा हा गोष्टी वेल्हाळपणा तटकरे साहेबांनी पुरेपूर त्या ठिकाणी उचललेला आहे. विधिमंडळातील किंवा विधिमंडळाच्या बाहेरची भाषणं ऐकल्यानंतर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व याची आपल्याला सगळ्यांना खात्री पटते. आदरणीय साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं विधिमंडळामधलं भाषण आता आपण काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऐकलं आणि ते केलेलं पूर्ण भाषण जर तुम्ही ऐकलं तर माझ्यासारख्या अनेकांच्या लक्षात आलं की त्यांच्या हातामध्ये एक कागदाची चिठ्ठी न घेता तासभर ओघवतं भाषण त्या ठिकाणी करणं हे फार विशेष आहे. कारण मी म्हणणारे देखील वेगवेगळे नोट्स काढत असतात, मुद्दे मनामध्ये ठेवत असतात किंवा छोटासा कागद त्या ठिकाणी हातामध्ये ठेवत असतात, परंतु तसं कुठलंही त्या बाबतीमध्ये आमच्या तटकरे साहेबांनी केलं नाही. आणि त्या भाषणामध्ये पवार साहेबांच्या जीवनातले इतके अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. त्याच्यामध्ये त्यांचं नेमकं वर्ष कोणतं होतं, त्या काळामध्ये पवार साहेबांची मनस्थिती काय होती, हे सगळं तटकरे साहेबांनी तिथं यथार्थपणे मांडलेलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि त्यांचं ते भाषण विधिमंडळाच्या दस्तावेजातून इतिहासाचा एक भाग झालेला आहे. भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येईल याचा मला खरोखरीच मनापासूनचा आनंद आहे. केवळ ज्ञान आणि अनुभव ह्या वक्तृत्व शैली आहे म्हणून भाषणं चांगली होतात असं नाही, तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल विचार मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये निष्ठा, कणव, कळवळा असला पाहिजे तरच भाषणामध्ये भावस्पर्शी त्या ठिकाणी होतात. तुम्ही बघितलं मगाशी पवार साहेबांच्या बद्दलचं भाषण, दादांच्या बद्दलचं भाषण, अंतोले साहेबांच्या बद्दलचं भाषण, आर पाटलांच्या बद्दलची भाषण, ही सगळी भाषणं जर आपण फार बारकाईनं पाहिली तर ती गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. त्याच्यामध्ये तटकरे साहेबांच्याकडे हे सगळे गुण आहेत म्हणूनच त्यांची भाषणं ही आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडतात, लोकांना आवडतात आणि लोक त्या भाषणावर विश्वास टाकतात. तटकरे साहेबांची भाषणं ऐकली की प्रश्न पडतो हे सगळं कुठून येतं. मला वाटलं सुरुवातीच्या काळामध्ये वडिलांच्या संवेद काम करत होते. वडील त्यांचे 1984 साली आपल्यातनं निघून गेले. त्यांच्यातले हे गुण डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. परंतु मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये वडील ज्यावेळेस दौऱ्यावर जायचे त्यावेळेस त्यांची जी गाडी होती त्या गाडीचं ड्रायव्हर म्हणून तटकरे साहेब काम करायचे. म्हणजे दुसरा ड्रायव्हर न ठेवता किंवा आपला मुलगाच चालवतो, तटकरे साहेब नुसते गाडी चालवत नव्हते, पुढनं येणारी वाहनं बघत नव्हते, ते तर बघत पण कान सगळे वडिलांच्याकडे होते की वडील काय बोलतायत, कुणाशी बोलतायत, कसं बोलतायत, कशा पद्धतीनं उत्तर देत आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, इथं बसणाऱ्या स्टेजवरच्याही मान्यवरांना समोरच्यांना पण, की आपलं सगळ्यांचं जर बारकाईनं माहिती कुणाला असेल तर आपल्या ड्रायव्हरला असते. आपल्या घरातल्यांना पण जी माहिती नसते अशी माहिती ड्रायव्हरला असते की बाबा कुठं गेला, कुठं थांबला, किती वेळ थांबला, रूम कशा बदलल्या, कुठल्या रूम मध्ये शिरला, कुठल्या रूम मधनं बाहेर निघाला. असं तुम्ही आता एवढ्या टाळ्या वाजवता म्हणजे तुमच्या मनाला पटलंय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मला सांगायचं एवढंच आहे त्याच्यामध्ये की वडिलांच्या गाडीवर हे ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यावर साहजिकच गाडीमध्ये राजकीय चर्चा, जिल्ह्याच्या राजकारण कानावर पडल्यानं ते पूर्णपणे तयार झाले.
आज आपला रायगड जिल्ह्याच्या, कोकणच्या, राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचं काय घडतंय हे देखील तटकरे साहेबांना माहिती आहे. कारण ती जी सवय लागली, ती सवय आपल्या मराठीत म्हणतात, जित्याची जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते. आणि त्याच्यामुळे ती खोड जी लागलेली आहे ती त्यांना पुढच्या सगळ्या कामात इतकी मदतपूर्ण होत असते. आणि त्याच्यातनं सगळी माहिती त्यांना, म्हणजे दिल्लीला असले तरी रायगडमध्ये काय चाललंय, माणगावमध्ये काय चाललंय, रोह्याला काय चाललंय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये काय चाललंय, सगळं माहिती असतं. पण ते माहिती असलं पाहिजे तरच तुम्हाला पुढचे निर्णय घ्यायला त्या ठिकाणी सोपं जातं. नजरेसमोर पण ते काम करत असताना खरोखरीच ह्याच्यामध्ये आपण पण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आणि एकंदरीत ह्या सगळ्या करत करत ते जिल्ह्याच्या राजकारणातनं मला माहिती आहे की मी राज्यमंत्री होतो सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये, त्यावेळेस कृषी राज्यमंत्री पद माझ्याकडे होतं. आणि MAIDCचं ना, MAIDC कृषी उद्योग काहीतरी ते हे आहे, म्हणजे महामंडळ आहे आणि कृषी विभागाचाच अंतर्गत तो भाग आहे. त्याच्यात त्या बॉडीवर तेव्हा एकत्र काँग्रेस पक्ष होता आणि त्या बॉडीवर तटकरे साहेबांना मेंबर म्हणून त्या ठिकाणी टाकलं होतं. राज मेन्शन का राज चेंबर, तिथं आम्ही त्या मीटिंग घ्यायचो. तेव्हा त्यांची माझी सुरुवातीला ओळख झाली, परंतु नंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, आमदार झाले. काही ठिकाणी यश मिळालं, काही ठिकाणी अपयश मिळालं. परंतु अपयश मिळालं तरी खचून न जाता सतत काही चांगलं करण्याचा त्यांनी निश्चय मनामध्ये ठेवला आणि तशा पद्धतीनं ते पुढे जात राहिले. आणि त्याच्यातून आज खासदार म्हणून दिल्लीमध्ये देखील ते चांगलं काम करत असताना आपण सगळेजण पाहतोय. माझे पण राजकीय जीवनामध्ये मी पण आज 32 वर्ष त्या ठिकाणी काम करतोय आणि हे काम करत असताना तटकरे साहेबांचे माझे अतिशय जवळचे संबंध त्या ठिकाणी आले. आज एकही निवडणूक न हरलेले तसं बघितलं तर तटकरे साहेबांनी 2014च्या निवडणुकीत निसटता पराभव त्यांना पार्लमेंटला पाहावा लागला. 2100 मतांनी ते पराभूत झाले होते. त्यावेळेस मला वाटतं सुनील तटकरे नावाचे कितीतरी उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि काही उमेदवारांनी मतं 10-10 हजार घेतलेली होती. 9 उमेदवार सुनील तटकरे नावाचे होते. त्याचाही फटका थोडासा बसला. परंतु नंतर पुन्हा मागं वळून न बघता 2019च्या निवडणुकीच्या करता मात्र त्यांनी जिद्द चिकाटी आणि त्याच्यातून 31,500 मतांनी ते विजयी झाले आणि ते पराभवाची भरपाई त्यांनी त्या ठिकाणी भरून काढली. आणि कोकणवासियांनी पण त्यांना खूप मनापासून साथ दिली. ह्या तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्यापैकी एक आहेत. पक्षाची ध्येय धोरणं असू द्यात, वाटचाल असू द्यात, ही ठरवण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान असतं. रायगड जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्मलेला कोकणचा हा सुपुत्र महाराष्ट्राचं नेतृत्व केल्यानंतर आज दिल्लीमध्ये देखील आपला ठसा उमटवत असतानाच आपण पाहतोय. अपवाद वगळता तुम्ही जर बघितलं, अलीकडचा अपवाद वगळता तर कोकणाला सातत्याने चांगले अभ्यासू, विद्वान अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी मिळालेले. आदरणीय CD देशमुख घ्या, बॅरिस्टर नाथ पै घ्या, मधु दंडवते घ्या, सुरेश प्रभू घ्या, अंतुले साहेब घ्या, यांच्यासारख्यांनी कोकणचा, महाराष्ट्राचा गौरव राजधानी दिल्लीत वाढवायला आणि तेच काम आता सुनील तटकरे साहेब करतायत. त्यांनी हे यशस्वीपणे पुढे न्यावं, महाराष्ट्राची गौरव आणखीन त्यांनी त्या ठिकाणी वाढवावा अशाही प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तटकरे साहेबांचं बद्दल आणखी सांगायचं तर 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि आता पार्लमेंट, लोकसभा असेल, अशा विविध पातळ्यांवर काम केलं. रायगड जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची तिथं नोंद झालेली आहे. आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील आदरणीय पवार साहेबांच्यामुळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यामुळं त्यांना अन्न नागरी पुरवठा, ऊर्जा, जलसंपदा, अर्थनियोजन यांच्यासारखी अतिशय महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. 2 वेळेला ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सचिव, आता महासचिव पद त्यांना मिळालेले आहे. आणि सतत तटकरे साहेबांची राजकीय कारकीर्द ही सातत्याने चढती राहिलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीचा आलेख असाच चढता राहावा आणि महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या वक्तृत्वातून फायदा होत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा
आणि तटकरे साहेबांना इथून पुढच्या वाटचालीला पण मी मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि एक चांगला प्रसंग आज ह्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला अशा पद्धतीची मी इथं व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा तटकरे साहेब तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. समाधान आहे. तटकरे साहेबांना न्याय देण्यासाठी एखाद्या महाग्रंथ देखील अपूर्ण पडेल, त्यामुळे भविष्यात जर प्रयत्न केला तर तो महाग्रंथ करायला काहीच हरकत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. तटकरे साहेब मगाशी सांगितलं, मला वाटतं भावे साहेबांनी का कोणी सांगितलं की अंधारला मनात की त्यांनी कुठल्याही कामाची जबाबदारी स्वीकारली तर अतिशय चोखपणे ती जबाबदारी पार पाडत असतात. बघितली आहे की त्यांनी कुठल्याही कामाची जबाबदारी स्वीकारली तर अतिशय चोखपणे ती जबाबदारी पार पाडत असतात.
अस्मानी, शान खुल्या अस्मानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. घे ममता मायेची रे सोबतीला, मातीचा गंध जरासा घे सोबतीला. घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. लावून कपाळी माती, घे झेप क्षितिजा पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची, शान खुल्या अस्मानी, शान खुल्या अस्मानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. घे ममता मायेची रे सोबतीला, मातीचा गंध जरासा घे सोबतीला. घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू
एक गोष्ट बघितली आहे की त्यांनी कुठल्याही कामाची जबाबदारी स्वीकारली तर अतिशय चोखपणे ती जबाबदारी पार पाडत न्याय देण्यासाठी एखाद्या महाग्रंथ देखील अपूर्ण पडेल. त्यामुळे भविष्यात जर प्रयत्न केला तर तो महाग्रंथ करायला काहीच हरकत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. तटकरे साहेब मगाशी सांगितलं, मला वाटतं भावे साहेबांनी का कोणी सांगितलं की तटकरे साहेब कोकणामधनं येतात आणि कोकणच्या मंडळींना गोष्टी ऐकायला आणि गोष्टी सांगायला खूप आवडतं. कोकणी माणसांचा हा गोष्टी वेल्हाळपणा तटकरे साहेबांनी पुरेपूर त्या ठिकाणी उचललेला आहे. विधिमंडळातील किंवा विधिमंडळाच्या बाहेरची भाषणं ऐकल्यानंतर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व याची आपल्याला सगळ्यांना खात्री पटते. आदरणीय साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं विधिमंडळामधलं भाषण आता आपण काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऐकलं आणि ते केलेलं पूर्ण भाषण जर तुम्ही ऐकलं तर माझ्यासारख्या अनेकांच्या लक्षात आलं की त्यांच्या हातामध्ये एक कागदाची चिठ्ठी न घेता तासभर ओघवतं भाषण त्या ठिकाणी करणं हे फार विशेष आहे. कारण मी म्हणणारे देखील वेगवेगळे नोट्स काढत असतात, मुद्दे मनामध्ये ठेवत असतात किंवा छोटासा कागद त्या ठिकाणी हातामध्ये ठेवत असतात, परंतु तसं कुठलंही त्या बाबतीमध्ये आमच्या तटकरे साहेबांनी केलं नाही. आणि त्या भाषणामध्ये पवार साहेबांच्या जीवनातले इतके अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. त्याच्यामध्ये त्यांचं नेमकं वर्ष कोणतं होतं, त्या काळामध्ये पवार साहेबांची मनस्थिती काय होती, हे सगळं तटकरे साहेबांनी तिथं यथार्थपणे मांडलेलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि त्यांचं ते भाषण विधिमंडळाच्या दस्तावेजातून इतिहासाचा एक भाग झालेला आहे. भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येईल याचा मला खरोखरीच मनापासूनचा आनंद आहे. केवळ ज्ञान आणि अनुभव ह्या वक्तृत्व शैली आहे म्हणून भाषणं चांगली होतात असं नाही, तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल विचार मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये निष्ठा, कणव, कळवळा असला पाहिजे तरच भाषणामध्ये भावस्पर्शी त्या ठिकाणी होतात. तुम्ही बघितलं मगाशी पवार साहेबांच्या बद्दलचं भाषण, दादांच्या बद्दलचं भाषण, अंतोले साहेबांच्या बद्दलचं भाषण, आर पाटलांच्या बद्दलची भाषण, ही सगळी भाषणं जर आपण फार बारकाईनं पाहिली तर ती गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. त्याच्यामध्ये तटकरे साहेबांच्याकडे सगळे गुण आहेत म्हणूनच त्यांची भाषणं ही आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडतात, लोकांना आवडतात आणि लोक त्या भाषणावर विश्वास टाकतात. तटकरे साहेबांची भाषणं ऐकली की प्रश्न पडतो हे सगळं कुठून येतं. मला वाटलं सुरुवातीच्या काळामध्ये वडिलांच्या संवेद काम करत होते. वडील त्यांचे 1984 साली आपल्यातनं निघून गेले. त्यांच्यातले हे गुण डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. परंतु मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये वडील ज्यावेळेस दौऱ्यावर जायचे त्यावेळेस त्यांची जी गाडी होती त्या गाडीचं ड्रायव्हर म्हणून तटकरे साहेब काम करायचे. म्हणजे दुसरा ड्रायव्हर न ठेवता किंवा आपला मुलगाच चालवतो, तटकरे साहेब नुसते गाडी चालवत नव्हते, पुढनं येणारी वाहनं बघत नव्हते, ते तर बघत पण कान सगळे वडिलांच्याकडे होते की वडील काय बोलतायत, कुणाशी बोलतायत, कसं बोलतायत, कशा पद्धतीनं उत्तर देत आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, इथं बसणाऱ्या स्टेजवरच्याही मान्यवरांना समोरच्यांना पण, की आपलं सगळ्यांचं जर बारकाईनं माहिती कुणाला असेल तर आपल्या ड्रायव्हरला असते. आपल्या घरातल्यांना पण जी माहिती नसते अशी माहिती ड्रायव्हरला असते की बाबा कुठं गेला, कुठं थांबला, किती वेळ थांबला, रूम कशा बदलल्या, कुठल्या रूममध्ये शिरला आणि कुठल्या रूममधनं बाहेर निघाला. असं तुम्ही आता एवढ्या टाळ्या वाजवता म्हणजे तुमच्या मनाला पटलंय
मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मला सांगायचं एवढंच आहे त्याच्यामध्ये की वडिलांच्या गाडीवर हे ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यावर साहजिकच गाडीमध्ये राजकीय चर्चा, जिल्ह्याच्या राजकारण कानावर पडल्यानं ते पूर्णपणे तयार झाले. आज आपला रायगड जिल्ह्याच्या, कोकणच्या, राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचं काय घडतंय हे देखील तटकरे साहेबांना माहिती आहे. कारण ती जी सवय लागली, ती सवय आपल्या मराठीत म्हणतात, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते. आणि त्याच्यामुळे ती खोड जी लागलेली आहे ती त्यांना पुढच्या सगळ्या कामात इतकी मदत पूर्ण होत असते. आणि त्याच्यातनं सगळी माहिती त्यांना, म्हणजे दिल्लीला असले तरी रायगडमध्ये काय चाललंय, माणगावमध्ये काय चाललंय, रोह्याला काय चाललंय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये काय चाललंय, सगळं माहिती असतं. पण ते माहिती असलं पाहिजे तरच तुम्हाला पुढचे निर्णय घ्यायला त्या ठिकाणी सोपं जातं. नजरेसमोर पण ते काम करत असताना खरोखरीच ह्याच्यामध्ये आपण पण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आणि एकंदरीत ह्या सगळ्या करत करत ते जिल्ह्याच्या राजकारणातनं मला माहिती आहे की मी राज्यमंत्री होतो सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये, त्यावेळेस कृषी राज्यमंत्रीपद माझ्याकडे होतं. आणि MAIDCचं ना, MAIDC कृषी उद्योग काहीतरी ते हे आहे, म्हणजे महामंडळ आहे आणि कृषी विभागाचाच अंतर्गत तो भाग आहे. त्याच्यात त्या बॉडीवर तेव्हा एकत्र काँग्रेस पक्ष होता आणि त्या बॉडीवर तटकरे साहेबांना मेंबर म्हणून त्या ठिकाणी टाकलं होतं. राज मेन्शन का राज चेंबर, तिथं आम्ही त्या मीटिंग घ्यायचो. तेव्हा त्यांची माझी सुरुवातीला ओळख झाली, परंतु नंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, आमदार झाले. काही ठिकाणी यश मिळालं, काही ठिकाणी अपयश मिळालं. परंतु अपयश मिळालं तरी खचून न जाता सतत काही चांगलं करण्याचा त्यांनी निश्चय मनामध्ये ठेवला आणि तशा पद्धतीनं ते पुढे जात राहिले. आणि त्याच्यातून आज खासदार म्हणून दिल्लीमध्ये देखील ते चांगलं काम करत असताना आपण सगळेजण पाहतोय. माझे पण राजकीय जीवनामध्ये मी पण आज 32 वर्ष त्या ठिकाणी काम करतोय. आणि हे काम करत असताना तटकरे साहेबांचे माझे अतिशय जवळचे संबंध त्या ठिकाणी आले. आज एकही निवडणूक न हरलेले तसं बघितलं तर तटकरे साहेबांनी 2014च्या निवडणुकीत निसटता पराभव त्यांना पार्लमेंटला पाहावा लागला. 2100 मतांनी ते पराभूत झाले होते. त्यावेळेस मला वाटतं सुनील तटकरे नावाचे कितीतरी उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि काही उमेदवारांनी मतं 10-10 हजार घेतलेली होती. 9 उमेदवार सुनील तटकरे नावाचे होते. त्याचाही फटका थोडासा बसला. परंतु नंतर पुन्हा मागं वळून न बघता 2019च्या निवडणुकीच्या करता मात्र त्यांनी जिद्द चिकाटी आणि त्याच्यातून 31,500 मतांनी ते विजयी झाले आणि ते पराभवाची भरपाई त्यांनी त्या ठिकाणी भरून काढली. आणि कोकणवासियांनी पण त्यांना खूप मनापासून साथ दिली. ह्या तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्यापैकी एक आहेत. पक्षाची ध्येय धोरणं असू द्यात, वाटचाल असू द्यात, ही ठरवण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान असतं. रायगड जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्मलेला कोकणचा हा सुपुत्र महाराष्ट्राचं नेतृत्व केल्यानंतर आज दिल्लीमध्ये देखील आपला ठसा उमटवत असतानाच आपण पाहतोय. अपवाद वगळता तुम्ही जर बघितलं अलीकडचा अपवाद वगळता तर कोकणाला सातत्याने चांगले अभ्यासू, विद्वान अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत. आदरणीय CD देशमुख घ्या, बॅरिस्टर नाथ पै घ्या, मधु दंडवते घ्या, सुरेश प्रभू घ्या, अंतुले साहेब घ्या, यांच्यासारख्यांनी कोकणचा, महाराष्ट्राचा गौरव राजधानी दिल्लीत वाढवायला आणि तेच काम आता सुनील तटकरे साहेब करतायत. त्यांनी हे यशस्वीपणे पुढे न्यावं, महाराष्ट्राची गौरव आणखीन त्यांनी त्या ठिकाणी वाढवावा अशाही प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तटकरे साहेबांचं बद्दल आणखी सांगायचं तर 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि आता पार्लमेंट, लोकसभा असेल, अशा विविध पातळ्यांवर काम केलं. रायगड जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची तिथं नोंद झालेली आहे. आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील आदरणीय पवार साहेबांच्यामुळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यामुळं त्यांना अन्न नागरी पुरवठा, ऊर्जा, जलसंपदा, अर्थनियोजन यांच्यासारखी अतिशय महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. 2 वेळेला ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सचिव, आता महासचिव पद त्यांना मिळालेले आहे. आणि सतत तटकरे साहेबांची राजकीय कारकीर्द
ही सातत्याने चढती राहिलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीचा आलेख असाच चढता राहावा आणि महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या वक्तृत्वातून फायदा होत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा. आणि तटकरे साहेबांना इथून पुढच्या वाटचालीला पण मी मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि एक चांगला प्रसंग आज ह्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला अशा पद्धतीची मी इथं व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा तटकरे साहेब, तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अंधारला मनात उजेड त्याने पेरला, फिरविला मायेचा हात ओलावा त्याने वाटला, सावली घराला देऊन स्वतःला उन्हाचा पेटा घातला, दिसाला रातीला राहिला साथीला, जुळावा कुणाला ना दिला, करती सारे मुजरा हा आभाळ माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस. टनक टनक खडकाचा नर्म नर्म गाभा, वाघाच्या ह्या चालीचा तोरा तोबा तोबा, चवड्या चवड्या छातीचा हा उदार राजा, नगर नगर शहर शहर म्हणती माझा माझा, आभाळाहुनी हा अमाप माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस, आभाळाहुनी हा अमाप माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस, बाप 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 माणूस. अंधारला मनात उजेड त्याने पेरला, फिरविला मायेचा हात ओलावा त्याने वाटला, सावली घराला देऊन स्वतःला उन्हाचा पेटा घातला, दिसाला रातीला राहिला साथीला, जुळावा कुणाला ना दिला, करती सारे मुजरा हा आभाळ माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस, बाप माणूस. टनक टनक खडकाचा नर्म नर्म गाभा, वाघाच्या ह्या चालीचा तोरा तोबा तोबा, चवड्या चवड्या छातीचा हा उदार राजा, नगर नगर शहर शहर म्हणती माझा माझा, आभाळाहुनी हा अमाप माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस, आभाळाहुनी हा अमाप माणूस, म्हणती सारे याला हा पाप माणूस, बाप 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 माणूस.
लावून कपाळी माती घे झेप क्षितिजा पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे घे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू एक गोष्ट बघितली आहे की त्यांनी कुठल्याही कामाची जबाबदारी स्वीकारली तर अतिशय चोखपणे ती जबाबदारी पार पाडत मनात उजेड त्याने पेरला फिरविला मायेचा हात ओलावा त्याने वाटला सावली घराला देऊन सदा उन्हाचा पेटा खातला दिसाला रातीला राहिला साथीला जुळावा कुणाला ना दिला करती सारे मुजरा हा आभाळ माणूस म्हणती सारे याला हा पाप माणूस म्हणती सारे याला हा बाप माणूस माणूस बाप माणूस बाप माणूस बाप माणूस टनक टनक खडकाचा नर्म नर्म गाभा वाघाच्या या चालीचा तोडा तोबा तोबा चवड्या चवड्या छातीचा हा उदार राजा नगर नगर शहर शहर म्हणती माझा माझा आभाळाहुनी हा अमाप माणूस म्हणती सारे याला हा पाप माणूस आभाळाहुनी हा अमाप माणूस म्हणती सारे याला हा पाप माणूस बाप 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 माणूस
समाधान आहे. तटकरे साहेबांना न्याय देण्यासाठी एखाद्या महाग्रंथ देखील अपूर्ण पडेल. त्यामुळे भविष्यात जर प्रयत्न केला तर तो महाग्रंथ करायला काहीच हरकत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. तटकरे साहेब मगाशी सांगितलं, मला वाटतं भावे साहेबांनी का कोणी सांगितलं की तटकरे साहेब कोकणामधनं येतात आणि कोकणच्या मंडळींना गोष्टी ऐकायला आणि गोष्टी सांगायला खूप आवडतं. कोकणी माणसांचा हा गोष्टी वेल्हाळपणा तटकरे साहेबांनी पुरेपूर त्या ठिकाणी उचललेला आहे. विधिमंडळातील किंवा विधिमंडळाच्या बाहेरची भाषणं ऐकल्यानंतर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व याची आपल्याला सगळ्यांना खात्री पटते. आदरणीय साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं विधिमंडळामधलं भाषण आता आपण काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऐकलं आणि ते केलेलं पूर्ण भाषण जर तुम्ही ऐकलं तर माझ्यासारख्या अनेकांच्या लक्षात आलं की त्यांच्या हातामध्ये एक कागदाची चिठ्ठी न घेता तासभर ओघवतं भाषण त्या ठिकाणी करणं हे फार विशेष आहे. कारण मी म्हणणारे देखील वेगवेगळे नोट्स काढत असतात, मुद्दे मनामध्ये ठेवत असतात किंवा छोटासा कागद त्या ठिकाणी हातामध्ये ठेवत असतात, परंतु तसं कुठलंही त्या बाबतीमध्ये आमच्या तटकरे साहेबांनी केलं नाही. आणि त्या भाषणामध्ये पवार साहेबांच्या जीवनातले इतके अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. त्याच्यामध्ये त्यांचं नेमकं वर्ष कोणतं होतं, त्या काळामध्ये पवार साहेबांची मनस्थिती काय होती, हे सगळं तटकरे साहेबांनी तिथं यथार्थपणे मांडलेलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि त्यांचं ते भाषण विधिमंडळाच्या दस्तावेजातून इतिहासाचा एक भाग झालेला आहे. भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येईल याचा मला खरोखरीच मनापासूनचा आनंद आहे. केवळ ज्ञान आणि अनुभव ह्या वक्तृत्व शैली आहे म्हणून भाषणं चांगली होतात असं नाही, तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल विचार मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये निष्ठा, कणव, कळवळा असला पाहिजे तरच भाषणामध्ये भावस्पर्शी त्या ठिकाणी होतात. तुम्ही बघितलं मगाशी पवार साहेबांच्या बद्दलचं भाषण, दादांच्या बद्दलचं भाषण, अंतोले साहेबांच्या बद्दलचं भाषण, आर पाटलांच्या बद्दलची भाषण, ही सगळी भाषणं जर आपण फार बारकाईनं पाहिली तर ती गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. त्याच्यामध्ये तटकरे साहेबांच्याकडे हे सगळे गुण आहेत म्हणूनच त्यांची भाषणं ही आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडतात, लोकांना आवडतात आणि लोक त्या भाषणावर विश्वास टाकतात. तटकरे साहेबांची भाषणं ऐकली की प्रश्न पडतो हे सगळं कुठून येतं. मला वाटलं सुरुवातीच्या काळामध्ये वडिलांच्या संवेद काम करत होते. वडील त्यांचे 1984 साली आपल्यातनं निघून गेले. त्यांच्यातले हे गुण डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. परंतु मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये वडील ज्यावेळेस दौऱ्यावर जायचे त्यावेळेस त्यांची जी गाडी होती त्या गाडीचं ड्रायव्हर म्हणून तटकरे साहेब काम करायचे. म्हणजे दुसरा ड्रायव्हर न ठेवता किंवा आपला मुलगाच चालवतो, तटकरे साहेब नुसते गाडी चालवत नव्हते, पुढनं येणारी वाहनं बघत नव्हते. ते तर बघत पण कान सगळे वडिलांच्याकडे होते की वडील काय बोलतायत, कुणाशी बोलतायत, कसं बोलतायत, कशा पद्धतीनं उत्तर देत आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, इथं बसणाऱ्या स्टेजवरच्याही मान्यवरांना समोरच्यांना पण, की आपलं सगळ्यांचं जर बारकाईनं माहिती कुणाला असेल तर आपल्या ड्रायव्हरला असते. आपल्या घरातल्यांना पण जी माहिती नसते अशी माहिती ड्रायव्हरला असते की बाबा कुठं गेला, कुठं थांबला, किती वेळ थांबला, रूम कशा बदलल्या, कुठल्या रूममध्ये शिरला, कुठल्या रूममधनं बाहेर निघाला. असं तुम्ही आता एवढ्या टाळ्या वाजवता म्हणजे तुमच्या मनाला पटलंय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मला सांगायचं एवढंच आहे त्याच्यामध्ये की वडिलांच्या गाडीवर हे ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यावर साहजिकच गाडीमध्ये राजकीय चर्चा, जिल्ह्याच्या राजकारण कानावर पडल्यानं ते पूर्णपणे तयार झाले. आज आपला रायगड जिल्ह्याच्या, कोकणच्या, राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचं काय घडतंय हे देखील तटकरे साहेबांना माहिती आहे. कारण ती जी सवय लागली ती सवय आपल्या मराठीत म्हणतात जित्याची जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते. आणि त्याच्यामुळे ती खोड जी लागलेली आहे ती त्यांना पुढच्या सगळ्या कामात इतकी मदत पूर्ण होत असते
आणि त्याच्यातनं सगळी माहिती त्यांना, म्हणजे दिल्लीला असले तरी रायगडमध्ये काय चाललंय, माणगावमध्ये काय चाललंय, रोह्याला काय चाललंय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये काय चाललंय, सगळं माहिती असतं. पण ते माहिती असलं पाहिजे तरच तुम्हाला पुढचे निर्णय घ्यायला त्या ठिकाणी सोपं जातं. नजरेसमोर पण ते काम करत असताना खरोखरीच ह्याच्यामध्ये आपण पण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आणि एकंदरीत ह्या सगळ्या करत करत ते जिल्ह्याच्या राजकारणातनं मला माहिती आहे की मी राज्यमंत्री होतो सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये, त्यावेळेस कृषी राज्यमंत्रीपद माझ्याकडे होतं. आणि MAIDCचं ना, MAIDC कृषी उद्योग काहीतरी ते हे आहे, म्हणजे महामंडळ आहे आणि कृषी विभागाचाच अंतर्गत तो भाग आहे. त्याच्यात त्या बॉडीवर तेव्हा एकत्र काँग्रेस पक्ष होता आणि त्या बॉडीवर तटकरे साहेबांना मेंबर म्हणून त्या ठिकाणी टाकलं होतं. राज मेन्शन का राज चेंबर, तिथं आम्ही त्या मीटिंग घ्यायचो. तेव्हा त्यांची माझी सुरुवातीला ओळख झाली, परंतु नंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, आमदार झाले. काही ठिकाणी यश मिळालं, काही ठिकाणी अपयश मिळालं. परंतु अपयश मिळालं तरी खचून न जाता सतत काही चांगलं करण्याचा त्यांनी निश्चय मनामध्ये ठेवला आणि तशा पद्धतीनं ते पुढे जात राहिले. आणि त्याच्यातून आज खासदार म्हणून दिल्लीमध्ये देखील ते चांगलं काम करत असताना आपण सगळेजण पाहतोय. माझे पण राजकीय जीवनामध्ये मी पण आज 32 वर्ष त्या ठिकाणी काम करतोय आणि हे काम करत असताना तटकरे साहेबांचे माझे अतिशय जवळचे संबंध त्या ठिकाणी आले. आज एकही निवडणूक न हरलेले तसं बघितलं तर तटकरे साहेबांनी 2014च्या निवडणुकीत निसटता पराभव त्यांना पार्लमेंटला पाहावा लागला. 2100 मतांनी ते पराभूत झाले होते. त्यावेळेस मला वाटतं सुनील तटकरे नावाचे कितीतरी उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि काही उमेदवारांनी मतं 10-10 हजार घेतलेली होती. 9 उमेदवार सुनील तटकरे नावाचे होते. त्याचाही फटका थोडासा बसला. परंतु नंतर पुन्हा मागं वळून न बघता 2019च्या निवडणुकीच्या करता मात्र त्यांनी जिद्द चिकाटी आणि त्याच्यातून 31,500 मतांनी ते विजयी झाले आणि ते पराभवाची भरपाई त्यांनी त्या ठिकाणी भरून काढली आणि कोकणवासियांनी पण त्यांना खूप मनापासून साथ दिली. ह्या तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्यापैकी एक आहेत. पक्षाची ध्येय धोरणं असू द्यात, वाटचाल असू द्यात, ही ठरवण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान असतं. रायगड जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्मलेला कोकणचा हा सुपुत्र महाराष्ट्राचं नेतृत्व केल्यानंतर आज दिल्लीमध्ये देखील आपला ठसा उमटवत असतानाच आपण पाहतोय. अपवाद वगळता तुम्ही जर बघितलं अलीकडचा अपवाद वगळता तर कोकणाला सातत्याने चांगले अभ्यासू विद्वान अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत. आदरणीय CD देशमुख घ्या, बॅरिस्टर नाथ पै घ्या, मधु दंडवते घ्या, सुरेश प्रभू घ्या, अंतुले साहेब घ्या, यांच्यासारख्यांनी कोकणचा महाराष्ट्राचा गौरव राजधानी दिल्लीत वाढवायला आणि तेच काम आता सुनील तटकरे साहेब करतायत. त्यांनी हे यशस्वीपणे पुढे न्यावं, महाराष्ट्राची गौरव आणखीन त्यांनी त्या ठिकाणी वाढवावा अशाही प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तटकरे साहेबांचं बद्दल आणखी सांगायचं तर 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि आता पार्लमेंट लोकसभा असेल, अशा विविध पातळ्यांवर काम केलं. रायगड जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची तिथं नोंद झालेली आहे. आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील आदरणीय पवार साहेबांच्यामुळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यामुळं त्यांना अन्न नागरी पुरवठा, ऊर्जा, जलसंपदा, अर्थनियोजन यांच्यासारखी अतिशय महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. 2 वेळेला ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सचिव, आता महासचिव पद त्यांना मिळालेले आहे. आणि सतत तटकरे साहेबांची राजकीय कारकीर्द ही सातत्याने चढती राहिलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीचा आलेख असाच चढता राहावा आणि महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या वक्तृत्वातून फायदा होत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा. आणि तटकरे साहेबांना इथून पुढच्या वाटचालीला पण मी मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि एक चांगला प्रसंग आज ह्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला अशा पद्धतीची मी इथं व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा तटकरे साहेब तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
समाधान आहे. तटकरे साहेबांना न्याय देण्यासाठी एखाद्या महाग्रंथ देखील अपूर्ण पडेल. त्यामुळे भविष्यात जर प्रयत्न केला तर तो महाग्रंथ करायला काहीच हरकत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. तटकरे साहेब मगाशी सांगितलं, मला वाटतं भावे साहेबांनी का कोणी सांगितलं की तटकरे साहेब कोकणामधनं येतात आणि कोकणच्या मंडळींना गोष्टी ऐकायला आणि गोष्टी सांगायला खूप आवडतं. कोकणी माणसांचा हा गोष्टी वेल्हाळपणा तटकरे साहेबांनी पुरेपूर त्या ठिकाणी उचललेला आहे. विधिमंडळातील किंवा विधिमंडळाच्या बाहेरची भाषणं ऐकल्यानंतर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व याची आपल्याला सगळ्यांना खात्री पटते. आदरणीय साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं विधिमंडळामधलं भाषण आता आपण काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऐकलं आणि ते केलेलं पूर्ण भाषण जर तुम्ही ऐकलं तर माझ्यासारख्या अनेकांच्या लक्षात आलं की त्यांच्या हातामध्ये एक कागदाची चिठ्ठी न घेता तासभर ओघवतं भाषण त्या ठिकाणी करणं हे फार विशेष आहे. कारण नेहमी म्हणणारे देखील वेगवेगळे नोट्स काढत असतात, मुद्दे मनामध्ये ठेवत असतात किंवा छोटासा कागद त्या ठिकाणी हातामध्ये ठेवत असतात, परंतु तसं कुठलंही त्या बाबतीमध्ये आमच्या तटकरे साहेबांनी केलं नाही. आणि त्या भाषणामध्ये पवार साहेबांच्या जीवनातले इतके अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. त्याच्यामध्ये त्यांचं नेमकं वर्ष कोणतं होतं, त्या काळामध्ये पवार साहेबांची मनस्थिती काय होती, हे सगळं तटकरे साहेबांनी तिथं यथार्थपणे मांडलेलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि त्यांचं ते भाषण विधिमंडळाच्या दस्तावेजातून इतिहासाचा एक भाग झालेला आहे. भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येईल याचा मला खरोखरीच मनापासूनचा आनंद आहे. केवळ ज्ञान आणि अनुभव ह्या वक्तृत्व शैली आहे म्हणून भाषणं चांगली होतात असं नाही, तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल विचार मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये निष्ठा, कणव, कळवळा असला पाहिजे तरच भाषणामध्ये भावस्पर्शी त्या ठिकाणी होतात. तुम्ही बघितलं मगाशी पवार साहेबांच्या बद्दलचं भाषण, दादांच्या बद्दलचं भाषण, अंतोले साहेबांच्या बद्दलचं भाषण, आर पाटलांच्या बद्दलची भाषण, ही सगळी भाषणं जर आपण फार बारकाईनं पाहिली तर ती गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. त्याच्यामध्ये तटकरे साहेबांच्याकडे हे सगळे गुण आहेत म्हणूनच त्यांची भाषणं ही आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडतात, लोकांना आवडतात आणि लोक त्या भाषणावर विश्वास टाकतात. तटकरे साहेबांची भाषणं ऐकली की प्रश्न पडतो हे सगळं कुठून येतं. मला वाटलं सुरुवातीच्या काळामध्ये वडिलांच्या संवेद काम करत होते. वडील त्यांचे 1984 साली आपल्यातनं निघून गेले. त्यांच्यातले हे गुण डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. परंतु मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये वडील ज्यावेळेस दौऱ्यावर जायचे त्यावेळेस त्यांची जी गाडी होती त्या गाडीचं ड्रायव्हर म्हणून तटकरे साहेब काम करायचे. म्हणजे दुसरा ड्रायव्हर न ठेवता किंवा आपला मुलगाच चालवतो, तटकरे साहेब नुसते गाडी चालवत नव्हते, पुढनं येणारी वाहनं बघत नव्हते, ते तर बघत पण कान सगळे वडिलांच्याकडे होते की वडील काय बोलतायत, कुणाशी बोलतायत, कसं बोलतायत, कशा पद्धतीनं उत्तर देत आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, इथं बसणाऱ्या स्टेजवरच्याही मान्यवरांना समोरच्यांना पण, की आपलं सगळ्यांचं जर बारकाईनं माहिती कुणाला असेल तर आपल्या ड्रायव्हरला असते. आपल्या घरातल्यांना पण जी माहिती नसते अशी माहिती ड्रायव्हरला असते की बाबा कुठं गेला, कुठं थांबला, किती वेळ थांबला, रूम कशा बदलल्या, कुठल्या रूममध्ये शिरला, कुठल्या रूममधनं बाहेर निघाला. असं तुम्ही आता एवढ्या टाळ्या वाजवता म्हणजे तुमच्या मनाला पटलंय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मला सांगायचं एवढंच आहे त्याच्यामध्ये की वडिलांच्या गाडीवर हे ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यावर साहजिकच गाडीमध्ये राजकीय चर्चा, जिल्ह्याच्या राजकारण कानावर पडल्यानं ते पूर्णपणे तयार झाले. आज आपला रायगड जिल्ह्याच्या, कोकणच्या, राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचं काय घडतंय हे देखील तटकरे साहेबांना माहिती आहे. कारण ती जी सवय लागली ती सवय, आपल्या मराठीत म्हणतात जित्याची सीताची खोड मेल्याशिवाय जात नसते. आणि त्याच्यामुळे ती खोड जी लागलेली आहे ती त्यांना पुढच्या सगळ्या कामात इतकी मदत पूर्ण होत असते
आणि त्याच्यातनं सगळी माहिती त्यांना, म्हणजे दिल्लीला असले तरी रायगडमध्ये काय चाललंय, माणगावमध्ये काय चाललंय, रोह्याला काय चाललंय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये काय चाललंय, सगळं माहिती असतं. पण ते माहिती असलं पाहिजे तरच तुम्हाला पुढचे निर्णय घ्यायला त्या ठिकाणी सोपं जातं. नजरेसमोर पण ते काम करत असताना खरोखरीच ह्याच्यामध्ये आपण पण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आणि एकंदरीत ह्या सगळ्या करत करत ते जिल्ह्याच्या राजकारणातनं मला माहिती आहे की मी राज्यमंत्री होतो सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये, त्यावेळेस कृषी राज्यमंत्रीपद माझ्याकडे होतं. आणि MAIDCचं ना, MAIDC कृषी उद्योग काहीतरी ते हे आहे, म्हणजे महामंडळ आहे आणि कृषी विभागाचाच अंतर्गत तो भाग आहे. त्याच्यात त्या बॉडीवर तेव्हा एकत्र काँग्रेस पक्ष होता आणि त्या बॉडीवर तटकरे साहेबांना मेंबर म्हणून त्या ठिकाणी टाकलं होतं. राज मेन्शन का राज चेंबर, तिथं आम्ही त्या मीटिंग घ्यायचो. तेव्हा त्यांची माझी सुरुवातीला ओळख झाली, परंतु नंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, आमदार झाले. काही ठिकाणी यश मिळालं, काही ठिकाणी अपयश मिळालं. परंतु अपयश मिळालं तरी खचून न जाता सतत काही चांगलं करण्याचा त्यांनी निश्चय मनामध्ये ठेवला आणि तशा पद्धतीनं ते पुढे जात राहिले. आणि त्याच्यातून आज खासदार म्हणून दिल्लीमध्ये देखील ते चांगलं काम करत असताना आपण सगळेजण पाहतोय. माझे पण राजकीय जीवनामध्ये मी पण आज 32 वर्ष त्या ठिकाणी काम करतोय आणि हे काम करत असताना तटकरे साहेबांचे माझे अतिशय जवळचे संबंध त्या ठिकाणी आले. आज एकही निवडणूक न हरलेले तसं बघितलं तर तटकरे साहेबांनी 2014च्या निवडणुकीत निसटता पराभव त्यांना पार्लमेंटला पाहावा लागला. 2100 मतांनी ते पराभूत झाले होते. त्यावेळेस मला वाटतं सुनील तटकरे नावाचे कितीतरी उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि काही उमेदवारांनी मतं 10-10 हजार घेतलेली होती. 9 उमेदवार सुनील तटकरे नावाचे होते. त्याचाही फटका थोडासा बसला. परंतु नंतर पुन्हा मागं वळून न बघता 2019च्या निवडणुकीच्या करता मात्र त्यांनी जिद्द चिकाटी आणि त्याच्यातून 31,500 मतांनी ते विजयी झाले आणि ते पराभवाची भरपाई त्यांनी त्या ठिकाणी भरून काढली. आणि कोकणवासियांनी पण त्यांना खूप मनापासून साथ दिली. ह्या तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्यापैकी एक आहेत. पक्षाची ध्येय धोरणं असू द्यात, वाटचाल असू द्यात, ही ठरवण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान असतं. रायगड जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्मलेला कोकणचा हा सुपुत्र महाराष्ट्राचं नेतृत्व केल्यानंतर आज दिल्लीमध्ये देखील आपला ठसा उमटवत असतानाच आपण पाहतोय. अपवाद वगळता तुम्ही जर बघितलं अलीकडचा अपवाद वगळता तर कोकणाला सातत्याने चांगले अभ्यासू विद्वान अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत. आदरणीय CD देशमुख घ्या, बॅरिस्टर नाथ पै घ्या, मधु दंडवते घ्या, सुरेश प्रभू घ्या, अंतुले साहेब घ्या, यांच्यासारख्यांनी कोकणचा महाराष्ट्राचा गौरव राजधानी दिल्लीत वाढवायला आणि तेच काम आता सुनील तटकरे साहेब करतायत. त्यांनी हे यशस्वीपणे पुढे न्यावं, महाराष्ट्राची गौरव आणखीन त्यांनी त्या ठिकाणी वाढवावा अशाही प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तटकरे साहेबांचं बद्दल आणखी सांगायचं तर 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि आता पार्लमेंट लोकसभा असेल, अशा विविध पातळ्यांवर काम केलं. रायगड जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची तिथं नोंद झालेली आहे. आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील आदरणीय पवार साहेबांच्यामुळं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यामुळं त्यांना अन्न नागरी पुरवठा, ऊर्जा, जलसंपदा, अर्थनियोजन यांच्यासारखी अतिशय महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. 2 वेळेला ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सचिव, आता महासचिव पद त्यांना मिळालेले आहे. आणि सतत तटकरे साहेबांची राजकीय कारकीर्द ही सातत्याने चढती राहिलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीचा आलेख असाच चढता राहावा आणि महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या वक्तृत्वातून फायदा होत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा. आणि तटकरे साहेबांना इथून पुढच्या वाटचालीला पण मी मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि एक चांगला प्रसंग आज ह्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला अशा पद्धतीची मी इथं व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा तटकरे साहेब तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.